माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु. तुकाराम महाराज म्हणले देवा तुम्हीच गुरु व्हा माझे, मला दुसरा गुरु नकोच. नामदेवराया म्हणले देवा तुम्हीच गुरु व्हा, मला दुसरा गुरु नको. पण पांडुरंग काय म्हणले विठीवरचे, म्हणले नाही गुरु दुसराच करावा लागतो, मला गुरु होता येत नाही. आणि तुम्ही औंढा नागनाथला जा आणि नामदेवरायाला म्हणले तिथला गुरु करा, गुरु दुसराच करावा लागतो. नाही म्हणले आपणच देव होय गुरु, म्हणले आपणच गुरु व्हा म्हणले नाही. मग हे कच्चे होते आणि आपले तुकाराम महाराज हे श्रेष्ठ आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे बी श्रेष्ठच होते. साधू संत श्रेष्ठच असतात आणि अंगी शांतता असावी. पण आता काहीच्या अंगी शांतता नाही. आता समजा माझ्या अंगात पण शांतता नाही, रखरखीत समजा सांगतोय खरं, पण मला थोडा राग आला की थांबत नाही समजा. पण आता थांबावा लागतो, थांबलाच पाहिजे. आपल्या पांडुरंगाच्या पायी म्हणजे सुख आणि रूप, म्हणजे सुखही भेटतं. पांडुरंगासारखा सुखरूप आयसा कोणी नाही तुझा. मग पांडुरंगाच्याच पायी आपल्याला सुख भेटतं किंवा त्यांच्या नामातच सुख भेटतं आपल्याला. पण आपल्याला काय दुःख भोगावं लागतं. दुःख बांधवडी म्हणजे काळ घातीला तातडी, म्हणजे पायाखाली काळाला घातलं पाहिजे आणि वाणीनं आपल्या विठ्ठल विठ्ठल नाम घेतलं पाहिजे. मग काळ आपली वाट बघतो. घडोघडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. हाची अनुतप घेऊन सावध आणि काहीतरी बोध करीशी म्हणा. एका जनार्दनी कल्पनेची मुरला आणि तोची हरी झाला ब्रह्मरूप. मग ब्रह्मरूप व्हायचं असल तर हरी आपल्या कंठात साठीला पाहिजे. हरीला आपल्या मुखात वाणी सतत ठेवलं पाहिजे. नाहीतर असा घोटाळा होतो, आपण जर हरिनाम नाही घेतलं, देवाचा नाही दावा केला तर आपल्यावर घडोघडी काळ, म्हणजे घडोघडीला झडप आहे आपल्यावर काळाची. मग देह काळाच आहे, धन कुबेराच आहे. मग तिथं काय आपलं माणसाचं काहीच नाही. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ जीवा नव्हे काळ. सर्प आहे वाचा नव्हे लाहो जवळ त्याची जिने. वेतना भोगणे यमपुरी. हरिविना कोणी नाही सोडविता पुत्रबंधू कांता. संपत्तीच्या अंतकाळी आणि कोणीही नाही जवळी. म्हणून साधूच्या संगती हरी होईल. मग संताच्या सहवासात राहिलं पाहिजे, संताची संगत केली पाहिजे. मग संताच्या संगती म्हणून मार्गगती आकळावा शिरपती वेणे येणे. पण ते बोला ना, मग बोलायचं, बोलत राहायचं. तर संताच्या संगती संताच्या सहवासात राहिलं की आपल्याला संस्कार चांगले राहतील. म्हणजे आपल्याला चांगले ज्ञान बुद्धी, चांगलं बोलता येतं, चांगलं चालता येतं. मग साठविला हारी देहे हृदय मंदिरी. सरली वेरजार झाला सफल हे पार. हरी आला हाता मग कैसी भय चित्ता. मग हरी हाता आला. मग हरी हाताला कशाने येतो? हरीच्या नामानं, त्याच्याच नामानं हरी हाता येतो. मग त्याचं नाम चिंतन नाही केलं तर मग हरी आपल्या हाताला कसा येईल, आपल्याला कसा पावन होईल, कसा प्रसन्न होईल? होतच नाही. मग हरी हरी म्हणावे सकळ आणि तेने माया जाळ तुटतील. म्हणजे हरी हरी सकाळ जर हरीचं नाव घेतलं तर त्यांनी माया जाळ तुटतील. नका पडू तुम्ही गबाळाचे भरी आणि पडू येती थोरी नागवना.
मग आपण आपल्या देहामध्ये हरीला साठवीत नाहीत, आठवीत नाहीत, आपण राम नाम घेत नाहीत. मग त्याच्यामुळं मग म्हणले सर्पाचं बिळ आहे. जसं वाळव्याने आपला वारुळ बनविलंय, त्याच्यात आयता नागोबा जाऊन बसतो, तसं मग आपल्याला देवाने आपला देह बनविला आहे. देवानीच आपल्या सगळं आत्मराम म्हणजे मध्ये आत्मराम राहतो आणि देह चलितो ह्यो. मग देह चलितो आणि तो जर निघून गेला, आत्मराम एकदा गेला, मग देह कुठं चलतोय? त्याला मग काही कुठं नेऊन टाका, काही करा. मग देहात ध्यानी त्रिफोटी वेगळा आणि सहस्त्र तळी उगवला सुर्वे जैसा. देहात ध्यानी, ध्यानी म्हणजे आत्मराम. ब्रह्मांड नायक जगाचा जनक उधारले पतित तिने लोक. मग ब्रह्म विष्णू आणि महेश दत्त प्रभू तीन देवाचा अवतार आहे. आणि ह्यांचा उदार त्या नामाने उदारून गेले. सत्य राहिले, सत्य वागले, सत्य बोलले, सत्य चालले. पण आताच्या ह्या कलियुगामध्ये कोणी सत्य बोलत नाही, सत्य चलत नाही, सत्यही वागत नाही, सगळं मिथ्य आहे. मग त्याच्याकरता मग हे नाथ महाराज काय म्हणले, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयशी किती. मग केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं आपल्याला. मग एक चांगलं कर्म आहे, एक बेकार कर्म, एक म्हणजे एक कुबुद्धी, एक सद्बुद्धी. मग कुबुद्धीचा कर्म नरक म्हणजे नरकाच्या यातना भोगावं लागतात. आणि एक आपला सद्बुद्धी हे चांगल्या सत्मार्गाला म्हणजे मोक्षाला नेतंय. तर आपण मोक्षाला म्हणजे आपल्याला चांगली प्राप्ती, आपल्याला चांगला जन्म घेण्याकरता आपण म्हणजे सत्कर्माने चाललं पाहिजे, म्हणजे सद्बुद्धीने. आणि ज्याला काय कुबुद्धी चालायचं असेल त्याला मग वाईट मार्गाला नेतं ते. मग त्याच्यामुळं काय म्हणले, केले कर्म झाले आणि तिची भोग आले आणि उपजले मेले आयशी किती. एका जनार्दनी नाही व्याता व्याती सुखाची विश्रांती हरिसंगे. मग सुखाची विश्रांती हरिसंग आहे आणि दुःखाची विश्रांती राखीचा संग आहे. त्याच्याकरता आपण जेवढं होईल, जेवढं करिता येईल तेवढं आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं चाललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. मना मिळाले मना भुलला एका जनार्दना. मग देव काय करतो, विठ्ठल वरचा पांडुरंग, आपण जर त्या पांडुरंगासारखं जर वागलो, चाललोत, बोललोत तर मग पांडुरंग आपल्या संगतीला राहतो. पांडुरंग आपल्या संग राहून ओळखीला हरी धन्य तो संसारी. मुक्षी त्याच्या घरी सिद्धी सहित, सिद्धीला ऐपिशी कोणता या पुशी. मग ओळखीला हरी धन्य तो संसारी. आपल्या संसारात राहतो भगवंत. आपल्याला दिसत नाही, कळत नाही, कळाल्यावर तर बांधून टाकतो त्याला आपण. मग तेव्हा आपल्याला संसारात राहून आपलं कार्य सत्कार्य मग चांगलं करीत चालतो पांडुरंग आपल्या संसारात राहून. ते ओळखू आलं कुणाला, तुकाराम महाराजाला, नामदेवरायाला, नाथबाबाला. त्याने म्हणजे नामदेवरायाला बी ओळखू आलं नाही. पाणी भरलं म्हणजे द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी आणि पाणी वाहे हरी कावडीने. मग कावडीनं पाणी रान्न भरून टाकले, काम केलं, झाडलोट केली, काही केलं, पण ओळखू आलं नाही नाथबाबाला. नंतर ओळखू आलं. आणि श्रीखंड्याच्या म्हणजे अवतार घेतला, रूप धारण केलं. मग श्रीखंड्याचा अवतार घेऊन रूप धारण करून म्हणजे चंदन पण उगाळला, चन्नाचा गंध पण केला. श्रीखंड्या चंदन उगळिता करी वस्त्रगंगा तेरी धुता असे. म्हणजे त्यांचे पांडुरंगाने वस्त्र पण म्हणजे धुतले. कुठं? आपल्या गोदावरी म्हणजे गंगेला. तरी पण हरी ओळखूच आला नाही. आला का? त्याच्याकरता सारासार विचार करा उठाउटी, धरा नाम कंठी विठोबाची. मग सारासार विचार उठाउटी, मग त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे सारासार
म्हणजे जसं आपण मंथन करतो, म्हणजे दही दूध माठात टाकून रवीन आपण त्याला फटके देतो, म्हणजे सारासार विचार करा उठावटी, विचार आसर म्हणजे ताक आणि लोणी. मग हे लोणी खाणारा आपला विठीवरचा भगवंत आहे, आणि ताक आहे म्हणजे ताक आहे, ती ताकाला समजा एवढं कोणी, पण पांडुरंगाने म्हणजे मंथन करताना कृष्ण अवतारामध्ये लोणी खाल्लेलं आहे. आणि चोरी केलेली नाही, भगवंतानी चोरी केलेली नाही, फक्त चित्त चोरलेलं आहे आपलं भगवंतानी. हरिना माझे भार मी इथं विसरले, कैशी जाऊ घरा आणि नव्हे बरा लौकिक. तसं आता बरा लौकिक नाही, बरा लौकिक नाही. आणि आपण चांगल्याच्या संगतीला राहिलं पाहिजे. पवित्र तुळशीची माळ घालावा, पवित्र तुळशीची सेवा करावी, पाणी घालावा पवित्र तुळशीला, आपल्या सूर्यनारायणाला नमस्कार करावा लक्ष्मीनारायण म्हणून. हेच संग येते, बाकी काही संगती येत नाही. तुमचं कोटावधी धन असू द्या, पैसा असू द्या, नम्र असू द्या, वाडा असू द्या, सुहिरे धायरे हे संपत्तीचे लोक आहेत. निर्वणीचा एक पांडुरंग. भावकी कुणाची कोणी नाही, भावकी पण कोणी कुणाची नाही, स्वाऱ्या पण कोणी कुणाचा नाही, हाय का काही. पण महाधन आपला विठीवरचा पांडुरंग आहे महाधन. त्याच्याकरता आपण हरी हरी म्हणलं पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पांडुरंग पांडुरंग म्हणा. मग सुख दुःख दोन्ही होय थोर पुण्य, उच्चारिता वाणी तेने अंतकारणी सुख होय. त्याने अंतकारणामध्ये हरीच्या उच्चाराने आपल्या अंतकारणात सुख होतंय. मग हरीच्या नामाने आता या हरी प्रत्येकात, या झाडा झुडपात आहे हरीच आहे बर का. देह हृदय मंदिरी बी हरीच आहे. मग आपण त्याला ओळखीतच नाही, आपल्या देहात राहतोय. मग विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, हरिविन मन नाही जयाचे. उपजनी क्रांता नेने अद्वैत वाटान, रामकृष्ण पायटा सवय. मग द्वैतची झाडीने गुरुविने ज्ञान तया कैचे कीर्तन घडलेलं आम्ही. मग गुरु केला तर थोडं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, आणि त्या गुरुच्या आज्ञानुसार म्हणजे गुरुची कृपा झाली की इमारत फळा आली. गुरुची कृपा झाली की तुमचं काही बी मग काही कार्य होईल. तुमचा बंगला बांधण्यात येईल, तुमचे लग्न होतील, म्हणजे लग्न होतील गुरुची कृपा झाली की. म्हणजे मूर्त गुरुची पाहिली माझी देवपूजा झाली. गुरुची जर मूर्त पाहिली तर देवपूजा पण झाली. देवपूजा बी करायची गरज नाही, देवपूजा करायची नाही. गुरुची मूर्त पाहिली की देवपूजा झाली. असा गुरुचा महिमा आहे. मग ते गुरु आपले दत्तप्रभू, म्हणजे दत्तप्रभूने 24 गुरु केलेले इथं. म्हणजे अग्नी वायू म्हणजे वारं, अग्नी, पाणी, आकाश, पृथ्वी, हे असे देवाचे महान महान गुरु दत्तप्रभूचे असे 24 गुरु इथं. मग 24 गुरु दत्तप्रभूला असल्यामुळं दत्तप्रभू म्हणजे सगळ्यांचा गुरु आहे. आणि दत्तप्रभूची सेवा जर केली आपण तर दत्तप्रभू म्हणजे म्हणतील तसे आपल्यावर कृपा आशीर्वाद आणि आपल्याला पावन होतील, आणि जी नाही ती देतील. पण तशी सेवा केली तर, नाहीतर वर रंगाने सेवा करून उपयोग नाही. वर रंगाने सेवा म्हणजे आदात्री सेवा, मना देहातून सेवा पाहिजे भगवंताची. मग सेवेशी सत्वर उभा ठाई ठाई, देवपूजा समय तिष्ठ तैशी. एक अभंग आहे आपल्या नाथबाबाचा अभंग आहे. मग ती देवपूजा तिष्ठून द्यायची. घरात आपल्या देवावर आहे, म्हणजे आपल्या घरात काय देवपाट आहे, त्याच्यात पांडुरंगाची मूर्त आहे,
हनुमानजीची, महादेवाची, म्हणजे अनेक त्याच्यामध्ये देव आणून ठेवलेले आहेत आपण. आणि त्याच्यावर उगाच धूळ, त्याच्यावर जाळ्या आळ्या, काय उपयोग आहे आपला त्याच्यामध्ये? देवावर पूजा तिष्ठ तैसे, देवाला तिष्ठा लावायचे, त्याला आंघोळ नाही, असणार नाही, काय नाही काय नाही, मग ती शाप देते ते. मग आपल्या घरात बसून आपण त्या देव घरात बसून आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणजे कोणचं केलं पाहिजे? जप तप ध्वनी होय थोर पुण्य, म्हणजे जप केला पाहिजे, तप केलं पाहिजे. आणि तप काय? एक 5 मिनिटाचं तप आहे, एक अर्ध्या तासाचं तप आहे, 1 तासाचं तप आहे, 1.25 तासाचं तप आहे, 12 वर्षाचं तप आहे. म्हणजे असे 60,000 वर्षाचं तप आहे. पण त्याच्यातून 5 मिनिटाचं का होईना पण तप करावा. आपण जेवण करायच्या अगोदर रामनाम घेतलं पाहिजे, त्याला तपच म्हणायचं. चहा घ्यायच्या अगोदर आपण आंघोळ करताना रामनाम घेतलं पाहिजे, त्याला तपच म्हणायचं. आणि जेवताना पण रामकृष्ण हरी म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? अन्न ग्रहण केलं पाहिजे, आहुती दिली पाहिजे आपल्या त्या जठराग्नीला, रामकृष्ण हरी म्हणून. तर आपल्या देहामध्ये यज्ञ 24 तास सतत यज्ञ चालू आहे आपल्या देहामध्ये. आणि तिथं भगवंत बसलेला आहे आपल्या देहात आहुती द्यायला. मग ते आपण आहुती दिली ती आपल्या अग्नीला आहुती म्हणजे पावन होती. पण रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय नाही पावन होत. त्याच्याकरता आपण आपल्या देहामध्ये भगवंताला साठविलं आठविलं तर आपल्या देहाचा उपयोग आहे. नाही तर देहाचा उपयोग काहीच नाही आपल्या. आला तसा गेला. म्हणजे जसं कुंभाराने गाडगे घडले, मग कोरं राहायचं नाही. मग मुक्ताबाई काय म्हणली? म्हणजे चांग देवाला म्हणली, आणि तू कसा काय कोरा राहिलास म्हणली. गुरु केला नाहीस, कोराच आहेस म्हणून तुला काहीच कळत नाही, सुचत नाही, दिसत नाही, काय नाही. असं कोरं राहिलं ना पाहिजे. आणि गुरु कसला का होईना एडावाकडा गुरु केला पाहिजे. मग गुरु करावे बळकट, मग धरावा मनगट. एक भारुड आहे नाथबाबाच्या भारुडामध्ये. देवाचे द्वारी वाक्षण भरी आणि तेने मुक्तीचारी साधेल्या. भगवंताच्या दारामध्ये एक क्षणभर उभा राहून त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तयाच्या चिंतनाने निर्शल संकट, तरल दुर्घट भव सिंधू, जन्मने कुळे वाचे समरे राम, धरी हाची नेम हरणेशी. तुका मने कोटी कुळीते पुण्यित, भावे गाता जिथं विठोबाची. एक अभंग हे तुम्हाला आता इतकं म्हणून असतंय, उरकून असतंय, थोडंच सांगावं लागतं. पण जास्त एक मला बोलायची सवय लागली. मग आपल्या कुळामध्ये जन्मलो, आपल्या आईवडिलाच्या पोटी आपण जन्म घेतलाय, तर आपण पवित्र भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आपला ध्येय पवित्र ठेवला पाहिजे. आणि आपला ध्येय पवित्र कशाने होतो? राम ध्येयाची गासणी एक चक्र पाणी वाचून या. राम ध्येयाची गासणी आणि रामाच्या गासणीने आपला ध्येय पवित्र होतो. आणि आपल्या ध्येयामध्ये सतत म्हणजे ज्ञानदेव मौन जप माळा अंतरी, आणि धरून शिर हरी जपे सदा. सर्व सुख गोळी शाही शास्त्र निवडी, आणि रिकामा अर्धे राहू नको. लटका व्यवहार सर्व हा संसार, वाहेवर जार हरिविना. म्हणजे वाहेवर जार हरिविना. आणि देवाच्या भगवंताच्या चिंतनाने आपलं काय होतंय? म्हणजे कार्य सिद्धीला जातंय. त्याच्याकरता हे हरिपाठामध्ये कोणी सांगितलंय? माऊलीनं सांगितलंय आपल्याला. आपल्या ध्येयात सतत म्हणजे जप, म्हणजे सतत जप चिंतन केलं पाहिजे, जप केला पाहिजे. 11 माळी का व्हायना पण जप केला पाहिजे. किंवा हात जोडून का व्हायना पण आपलं थोडंफार 10-5 मिनिट भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. आणि थोडं ध्यानस्थ बसलं पाहिजे. मग भगवंत आपला म्हणजे पाठीराखा
भगवंत आणि गुरु पाठी राखा. आपण भगवंताला बेईमान झालं ना पाहिजे. भगवंताला बेईमान न झालं पाहिजे. त्याच्याकरता काय म्हणले तर भगवंत म्हणले, माझ्या संग जो प्रेमाने राहीन, माझी प्रेमानं भक्ती करीन, मी त्याच्या पाठीशी सतत उभा आहे, रात्रंदिवस उभा आहे, क्षणोक्षणाला उभा आहे. मी त्याचे कार्य करून दाखविणार, कार्य करणार. असा कोण म्हणतो? आपला विठीवरचा पांडुरंग म्हणतो. आपल्या पंधरवाडी एकादश धरावा आणि अन्न ग्रहण करू नये. अन्न ग्रहण जर केलं एकादशी दिवशी, जो करी म्हणजे अन्न ग्रहण तो करी नरक भोजन. म्हणजे असं एक माझ्या मनचं सांगत नाही, एक ग्रंथ सांगतोय. ग्रंथामध्ये मी एक पाहिलेलं आहे म्हणून एक तुम्हाला एक सांगायचं आहे. एकादशी दिवशी म्हणजे अन्न ग्रहण करूच नाही. तुम्ही 2-3 वेळेस फराळ करा, फळाहार करा, पोटभर फराळ करा, पण अन्न खाऊ नये असे ग्रंथ सांगतोय. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. एक का व्हायना ओवीचा अनुभव ज्ञानेश्वरीतला घेतला पाहिजे आणि त्याच्यावर आपण चाललं पाहिजे ग्रंथातलं बघून. नाही तर मग काय, अंधा पुढे दीप, खराशी चंदन, सर्पाशी दुग्गपणा करू नये, कुर्दी विश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्था आपली वाचा शिणू नये, खळाची संगती उपगाशी नाही. मग खळ म्हणजे गाढवासारखं. मग गाढवातून आपल्यात काय फरक आहे? गाढवातून आपल्यात काहीच फरक नाही. त्याच्याकरता माणसाला ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्ञान असलं तर वागणं गरजेचं आहे, वागलं पाहिजे. येणे वागायने तोसावे, तो सोनी मज द्यावे पसाये दान, जे खळांची व्यंकटी जाण. म्हणजे खळाची व्यंकटी म्हणजे वाईटाची संगती धरायची नाही, दारू पिणाराची संगती धरायची नाही, उगाच एखादा पैसे बुडविणार आहे त्याची बी संगती धरायची नाही, पैसे बुडविणाराची बी संगती धरायची नाही. म्हणजे आणि चांगल्याची संगती धरायची तर चांगलंच होतंय. नको जाओ मना वासनीच्या संगे, झाली त्याची अंगे हरिरूप. मग वासनीच्या संग जायचंच नाही. आणि वासनीच्या संगे नको जाओ मनान, पाहत्या रावणा कैसे झाले. 2 वाक्य सांगितले. एक हरिरूप होतंय, एक हरिरूप बी होतंय. मग एक हरिरूप झाले आणि पाहत रावणा कैसे झाले. म्हणजे पाहत्या रावणा कैसे झाले म्हणजे रावणाला कुबुदीनं बघा ना कसलं भेटलं. म्हणजे कुबुदीनं त्याचं वाटोळं झालं. आणि आता माझी थोडं सांगितलं 4 शब्द, आता बास करतो, माझ्या तोंडातलं आलेलं आहे. सारा सार विचार करा उठाउटी, धरा नाम कंठी टोबाचे, तयाच्या चिंतनेने निर्शल संकट, तरल दुर्घट भव सिंधू, जन्मने कुळे वाचे समरे राम, धरी हा चिने महरणेसी, तुका मने कोटी कुळे ते पुण्यित, भावे गाता गीत विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, पति
पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम विठ्ठल श्री ज्ञानदेव परमात्मा की जय महाराज की जय पार्वती पतेश्वर हर महादेव ओम शांति शांति शांति